बळीचं खरं राज्य येण्यासाठी धडपडणाऱ्या हेमंत सिंग चव्हाणांसारख्या कृषी अधिकाऱ्यांची धडपड कृषी पदवीधरांना नक्कीच प्रेरणा देईल। विषमुक्त अन्न निर्मिती आणि पर्यावरणपूरक रसायनमुक्त शेती आणि यासाठी पायकर पॅटर्नची उपयुक्तता चव्हाण सरांनी विदर्भात 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतीवर सिद्ध केली आहे। त्यांच्याशी विशेष संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन भोयर यांनी। निसर्गाचा लहरीपणा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत। सरकारचे अनेक प्रयत्न झाले मात्र शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत। त्यासाठी सुभाष पाळेकरजीनं जे एक नैसर्गिक शेती तंत्र आणलं त्या तंत्रामुळे शेतकरी आत्महत्या थांबतात हे त्यांचं एक म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने शेती केल्यास शेती खरोखर फायद्याची होते। मात्र शेतकरी याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते। त्यासाठी नागपूर जिल्ह्यातील हेमंत चव्हाण हे जे कृषी विभागात काम करतात त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाने जे यश आलं त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आणि सर मला सांगा की तुम्ही ही चळवळ आज उभी केली, या चळवळीसाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागले आणि कसं काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये तुम्ही एक सविस्तर सांगा। कृषी विभागात काम करताना मी प्रत्यक्ष कृषीचे जे फार्म होते म्हणजे बीज गुणन प्रक्षेत्र तिथं सुद्धा मी काम करत होतो, पिकं घेतलेली होती। पण याच्यामध्ये मलाही असं जाणवत होतं की कुठंतरी उत्पादन जे आहे हा खर्च वाढत आहे, जमीन मृत होत चालली आहे आणि उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती काही येत नाही। त्यामुळं 12 वर्षे अगोदर जेव्हा एक पान वाचलं मी सुभाष पाळेकर यांचं की नैसर्गिक शेतीमध्ये या पद्धतीची शेती आपण आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाचवू शकतो, तर ते अगोदर वाचून काढलं। त्याच्यानंतर त्यांचं पुस्तक मिळालं मला आणि त्या पुस्तकाचा जेव्हा अभ्यास केला तर त्याच्यावरून तर माझं डोकंच फिरलं पूर्ण की काही वापरायची गरज नाही आणि एका गाईपासून कसं आपण शेती करू शकतो। तर ते अगोदर मी बघून आलो प्लॉट्स, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सगळं नव्हतं। तर मी कर्नाटकमध्ये 15 दिवस हा पूर्ण घालवला ते प्लॉट्स पाहण्याकरता आणि नंतर मग या प्रक्षेत्रावर वेगवेगळे प्रयोग मी केले आणि मग असं ठरवलं की एक प्रक्षेत्र करण्यापेक्षा वेगवेगळे शेतकरी जर उभे केले आपण याच्यामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये तर ते खूप चांगले मॉडेल्स वेगवेगळ्या गावात उभे होतील आणि त्याचाच हा भाग म्हणून आज आपण जे आहे आपण सेलू गावामध्ये सुधाकर कुबडे यांच्या शेतात आपण आलो आहे आणि हे सुधाकर कुबडे मागच्या 6 वर्षापासून जवळपास हे नैसर्गिक शेतीचं तंत्र जे आहे हे तंत्र अवलंबून आपलं भाजीपाला आणि इतर कोणतंही फळपिकं असो, मग केळी असो, संत्रा मोसंबी असो, ही सुद्धा फळपिकं हे चांगल्या पद्धतीनं घेतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी शेतकऱ्याला मार्केटिंगची जी व्यवस्था होती की शेतकरी पिकवतो परंतु मार्केट मिळत नाही आणि हा मुळातच नैसर्गिक माल असल्यामुळे त्यांना मार्केटची जी चिंता सतत भेडसावत होती, त्यामुळे मागच्या 1.5 वर्षापासून ह्या मार्केटची चिंतासुद्धा आपण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि नागपूरसारख्या ठिकाणी आपण 2 विक्री केंद्राची नैसर्गिक शेतीमधून जे उत्पादित माल आहे त्याची विक्री शेतकऱ्याला चांगला भाव देऊन आपण विक्री करण्याचं तंत्र हे साध्य केलेलं आहे। आज तुमचं जे एक स्वप्न होतं की बस सर्व शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे आणि आतापर्यंत तुमच्याकडे किती शेतकरी असे नैसर्गिक शेतीकडे वळले आणि किती लोकांना तुम्ही नागपूरसारख्या शहरातल्या किती लोकांना तुम्ही विषमुक्त अन्न देत आहात याचा एक सविस्तर सांगा। जवळपास 12 वर्षाचा हा जो तप आहे ह्या नैसर्गिक शेतीमध्ये घालवल्यानंतर सतत मार्गदर्शन मी सुभाष पाळेकरांचं घेत असतो, आताही घेत आहे। तर त्याच्यामध्ये आजपर्यंत ह्या विदर्भातल्या 5 ते 6 जिल्हे जे आहेत म्हणजे चंद्रपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे आणि नागपूर आहे, ह्या जिल्ह्यातल्या जवळपास 450 लोक प्रत्यक्ष माझ्या संबंधात आहेत की शेती कशी करावी, कसे प्लॉट तयार करावे, कसं त्याचं नियोजन करावं हे फोनद्वारे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट दोन्ही पद्धतीने। या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले आणि जवळपास देशभरातले जवळपास मला 1000 शेतकऱ्याशी संपर्क माझा सतत होत असतो। तर ह्या सतत संपर्कामुळे त्यांचीसुद्धा जी जीवनशैली आहे ही जीवनशैली बदलून राहिली आहे आणि त्यांनासुद्धा एक चांगलं सुख समाधानाची शेती म्हणू आपण ही मिळालेली आहे। आज आपण किती नागपूरसारख्या शहरातल्या लोकांना हे आपण विषमुक्त अन्न पुरवत आहोत। आता एकतर म्हणजे कसं आहे की आपण हे विषमुक्त पिकवतो म्हणजे खाणाऱ्याला मिळत नाही आणि पिकवणाऱ्याला देता येत नाही अशी गत निर्माण झाली होती। त्यामुळे
हा एक निर्णय मी 2 वर्षा अगोदर घेतला की नागपूरसारख्या ठिकाणी आपण एक विक्री केंद्र चालू करावं. तर सुरुवातीला मागच्या मार्च महिन्यामध्ये म्हणजे 2015मध्ये मार्चमध्ये आपण एक नागपूर नॅचरल नावाचं एक आपण विक्री केंद्र चालू केलं आणि त्याचा प्रतिसाद आता एवढा वाढला की जवळपास 400 लोक, 400 ते 450 म्हणू आपण, हे जवळपास पक्के गिराईक झाले आहेत. म्हणजे ते भाजीची वाट पाहत असतात आणि दुसरीकडून भाज्या घेत नाहीत. त्याच्यामुळं त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास बसलेला आहे या तंत्रावर. दिवसेंदिवस झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे शेतकरी वाढत आहेत, मात्र त्यांना मार्केटिंगची व्यवस्था नव्हती. ती हेमंत चव्हाण सरांनी व्यवस्था करून दिली. आता सध्या 450 कुटुंब जवळपास विषमुक्त अन्न नागपूरमधून खरेदी करत आहेत. तर असेच जर प्रत्येक ठिकाणी नॅचरल जर नैसर्गिक दुकानं विषमुक्त अन्नाची दुकानं सुरू झाले तर नक्कीच बऱ्याच कुटुंबांना याचा आरोग्यासाठी फायदा होईल. गजानन भर, साम TV, नागपूर.